नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मी आहे मुकेश पाटील. आज आपण एक पॉडकास्ट शूट करतोय, ते पण मराठीत. आर्थिक नॉलेज कसं घ्यायचं त्यासाठी आपल्यासोबत आज आहेत प्रतीक पवार सर. नमस्कार. प्रतीक पवार सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर यांचं एज्युकेशन झालेलं आहे MBA फायनान्स. त्यांना जर त्यांचा एक्सपिरियन्स जर आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर त्यांना ICICI, HDFC, कोटक या बँकांमध्ये वेल्थ मॅनेजर म्हणून 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. त्यांची जर एक्सपर्टीज घ्यायची म्हटली तर एक्सपर्टीज त्यांना वेल्थ मॅनेजमेंट आणि फायनान्शियल प्लॅनिंग फॉर फॅमिलीज याच्यात त्यांना 10 ते 12 वर्षापेक्षा पण जास्त एक्सपिरियन्स आहे. आपण काही क्वेश्चन्स मी घेऊन आलोय आपल्या मित्रांसाठी, जे सर्वांनाच उडगड्यात टाकायचे असतात की फायनान्शियल नॉलेज कसं घ्यायचं, एक्झॅक्टली काय आपल्या जीवनात फायनान्शियल किती इम्पॉर्टंट आहे, यासाठी आपण आज त्यांच्याकडे डिस्कस करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, एक 2 मिनिटात तुमच्याबद्दल सांगा ना आपल्या प्रेक्षकांना. नमस्कार. मी प्रतीक पवार. आता सध्या मी 700+ फॅमिलीजचा पोर्टफोलिओ हँडल करतो आणि प्राईम मंत्रा फिन्सो प्रायव्हेट लिमिटेड ही माझी फर्मच्या माध्यमातून आम्ही टॅक्स प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग, हाऊ टू अचीव्ह फायनान्शियल फ्रीडम ॲट अर्ली एज या पद्धतीने प्रॉपर पद्धतीने मी फायनान्शियल प्लॅन करून देतो. ओके सर, माझ्याकडे काही क्वेश्चन्स आहेत जे आपल्या व्ह्युअर्सला नेहमी पडतात. तर त्यातला माझा पहिला क्वेश्चन आहे की जे आजकालची तरुणाई आहे, 20 आणि 30 वर्षाच्या आत तरुणाई, तुम्हाला जर सांगायचं असलं त्यांना एक आर्थिक सल्ला, तर तुम्ही काय सांगणार? तर खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन तुम्ही विचारला. आज ची जी तरुणाई आहे ती सर्वात जास्त अडकलेली आहे ती डीमॅट अकाउंट आणि स्टॉक मार्केटमध्ये. म्हणजे इंजिनिअरिंगला असणारे विद्यार्थी डीमॅट अकाउंट ओपन करतात आणि त्याच्यानंतर ते फ्युचर ऑप्शन्स आणि इंट्राडेच्या जाळ्यात अडकतात. तर ॲक्च्युली ते एकदम चांगलं वाईट आहे असं सांगायचं तात्पर्य नाही, पण इंट्राडे किंवा फ्युचर अँड ऑप्शन्स हा झिरो सम गेम आहे. तर त्याच्यामध्ये अल्टिमेटली सक्सेस रेशो खूप कमी आहे. म्हणजे सेबीने दिलेल्या रिपोर्टनुसार सुद्धा 100 आउट ऑफ 95 लोक जे आहेत त्यांना लॉस होतो. बरं. तर ते एवढं 90-95% लॉस होत असताना पण लोक कंटिन्युअसली फ्युचर ऑप्शन्स आणि इंट्राडे करून त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी कोणी 5 लाख गमवलेत, कोणी 10 लाख गमवलेत, कोणी कर्जबाजारी झालंय. आपण अशा बऱ्याच न्यूज ऐकलेल्या असतील. किंवा लोक पण बरेच लोक इतरांना पण फसवतात की बाबा तुम्ही मला पैसे द्या, मी तुमचे पैसे लावतो. तर याला फॉर इझिली तरुणाई जी आहे ती अर्ली कमी वेळात श्रीमंत होण्याच्या जाळ्यामुळे अडकते आणि त्यामुळे ते त्याच्या आहारी पडतात. तर सर्वात महत्वाचा सल्ला आणि सर्वात इम्पॉर्टंट सल्ला की कोणीही म्हणजे जे काही तरुण असतील त्यांनी त्यांचं एज्युकेशन आणि करिअरवर पहिले फोकस करावा. चांगलं आर्थिक तुमचं इन्कम पहिला जॉब मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला सुरू करू शकतात. पण इंट्राडे किंवा फ्युचर ऑप्शन्स याच्यापासून दूर राहावे, हा सर्वात इम्पॉर्टंट विषय आहे. ओके सर, दुसरा क्वेश्चन आहे की आपण आजकाल भरपूर ठिकाणी ऐकतोय की फायनान्शियल फ्रीडम म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. पहिले तर मला आपल्या प्रेक्षकांना हे सांगायचं की आर्थिक स्वातंत्र्य काय असतं हे सांगा, आणि दुसरं जर ते अचीव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल? तर मेन आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? आर्थिक स्वातंत्र्य ही आज काळाची गरज झाली आहे. मेन ज्यावेळेस तुमचा ऍक्टिव्ह इन्कम जो आहे किंवा ऍक्टिव्ह इन्कम जो आहे तो तुमचा पॅसिव्ह इन्कमला क्रॉस करतो. मीन्स व्हॉट, की तुम्हाला मासिक खर्च जो आहे आपल्याला 50,000 रुपये सहसा घर चालवायला लागतो. तर 50,000 रुपये हा बेसिक अमाऊंट जी आहे ही तुमची पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट मधनं रिटर्न यायला पाहिजे. तर आता जी काही तुमची गुंतवणूक आहे, तुम्ही जो रोज डेली जे कमवतात किंवा तुम्ही मंथली तुम्हाला सॅलरी येते, कोणाचा बिझनेस असेल, कोणाचं डेली वेजेसवर कोणी असेल, तर त्यांना जे उत्पन्न येतं ते ऍक्टिव्ह इन्कम झालं. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, की ज्या तुम्ही गुंतवणूक केलेल्या आहेत किंवा कोणाला रेंटल इन्कम येतं किंवा कोणाला त्याच्या काय म्हणतात पॅरेंटल फॅमिलीज किंवा प्रॉपर्टीज किंवा ऍग्रिकल्चर इन्कम येतं, तर ते त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. तर मेन महत्वाचा मुद्दा काय आहे याच्यामध्ये, की ज्यावेळेस तुमचे हे 50,000 रुपये तुम्हाला पॅसिव्हली यायला लागतील, म्हणजे विदाऊट एनी काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी न करता, की आज तुमचं उत्पन्न पूर्णपणे झिरो झालं तरी पण तुम्हाला मंथली एक फिक्स अमाऊंट म्हणजे 50,000 60,000 हे तुम्ही विड्रॉ करू शकतात किंवा तुम्हाला येऊ शकतात. एवढ्या चांगल्या प्रकारे जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर तुम्ही त्या क्षणाला फायनान्शियली फ्री झालात. बरोबर. त्याच्यानंतर तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी पण खूप वाढते.
कारण की तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन अशा पद्धतीने केलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही इमर्जन्सी येणार नाही. आणि मग तुमचे जे हॉबीज आहेत, की जो तुमचा छंद आहे, कोणाला बिझनेस करायचा आहे, कोणाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, कोणाला अजून इंट्राडे मध्ये करायचं, तर हे तुम्ही रिस्क घेऊ शकता. तर त्याच्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य ही काळाची गरज आहे आणि त्याला अचीव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सर्वात महत्वाचं की तुमच्या पहिल्या पगारापासून तुम्ही अग्रेसिव्हली इन्व्हेस्ट केलं पाहिजे. ओके. तुमचा पगार किती आहे हे इम्पॉर्टंट नाही, पण त्या पगाराच्या किती टक्के तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करता ते महत्वाचं आहे. तर बेसिक ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये जसं तुम्ही एक मेडिक्लेम असतो, एक तुमचा टर्म प्लॅन असतो आणि उरलेली अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंडा थ्रू इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. पण इथं माणसाने न चुकता अग्रेसिव्हली म्हणजे त्याच्या उत्पन्नाचा 30% मिनिमम इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि जर ते यंग असेल, त्यांच्यावर कुठली लायबिलिटी नसेल आणि आपल्या अर्ली करिअरच्या स्टेजमध्ये त्यांना जर चांगल्या प्रकारचं पॅकेज वगैरे मिळून चांगली सॅलरी मिळत असेल, तर त्या लोकांनी 100%, 50% असू द्या किंवा 60% असू द्या, इथपर्यंत जरी सेव्हिंग केलं तरी दॅट इज अ गुड ऑप्शन. तर जेवढ्या अग्रेसिव्हली तुम्ही कमी वयात स्टार्ट करणार, तेवढ्या लवकर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमची जर्नी तुम्ही सुरू करताय. ओके. म्हणजे एकच सांगायचं झालं तर जेवढ्या लवकर तुम्हाला फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करता येईल तेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. Yes. ग्रेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन सर, खूप इंटरेस्टिंग आहे माझ्यासाठी, की आजकाल लोक क्रेडिट कार्ड खूप वापरतात. बरोबर. ओके. सो क्रेडिट कार्ड वापरणं हे गुड की बॅड? खूपच म्हणजे महत्वाचा क्वेश्चन आहे आणि मॅक्झिमम तरुणाईसाठी जे आपले आहे त्यांच्यासाठी हा क्वेश्चन आहे. तर मला खूप आवडला सर तुमचा मुकेश सर क्वेश्चन. क्रेडिट कार्ड कडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे सगळ्यांचा, की एक तर निगेटिव्ह आहे नाहीतर पॉझिटिव्ह आहे. ओके. पण माझं सर्वात महत्वाचं म्हणणं सगळ्यांना एक आहे की क्रेडिट कार्ड कोणी घ्यावं, की ज्याला ज्याची बिलकुल आवश्यकता नाहीये त्यानेच क्रेडिट कार्ड घ्यावं. ओके. हा सर्वात बेसिक नियम आहे. आणि क्रेडिट कार्ड हे 100 नाही 200% हे चांगलंच आहे. तुम्हाला इमर्जन्सीला तर कामात येतं, बट इमर्जन्सीला कामात येतं म्हणून घेण्यापेक्षा तुम्हाला त्याचे बरेच फायदे आहेत. म्हणजे आजकाल बऱ्याच लोकांना त्याचे फायदे माहित नाहीये, की एक HDFC बँकेचं एक HDFC बिझ ब्लॅक क्रेडिट कार्ड आहे. आता ही कुठली काही मार्केटिंग नाहीये, बट जस्ट नॉलेज म्हणून शेअर करतोय. तर त्याच्यामध्ये आपण इन्कम टॅक्स भरतो किंवा मंथली GST भरतो, ते भरताना सुद्धा आपल्याला रिवॉर्ड पॉइंट्स वगैरे मिळतात. ओके. त्या रिवॉर्ड पॉइंट्स मीन्स तुम्हाला 5% किंवा त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट ही रिटर्न मिळते. बरोबर. आणि त्याचा यूज करून तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. तुम्हाला कुठे तुमचे हॉबीज असतील, फिरायला जाणं किंवा हॉटेल बुक वगैरे, वेगवेगळे ऍसेट्स तुम्ही क्रिएट करू वेगवेगळे तुमचे स्वप्न तुम्ही हे करू शकता, ट्रॅव्हलिंग किंवा टुरिझमचे. तर हा एक बेनिफिट झाला. दुसरं, बरेच ज्या छोट्या छोट्या गोष्टी की एअरपोर्ट लॉन्जेस असतील बरोबर. किंवा गोल्फ कोर्सचे सेशन आहेत किंवा अजून रिवॉर्ड पॉइंट्स मिळून तुम्हाला फॉरेन ट्रिप, परदेशवारी पण तुम्ही करू शकता. तर मी सगळ्यांना सल्ला देईल की तुम्हाला आयुष्यातले बरेच महत्वाचे जे परचेस करायचे असतील, जसं की तुम्ही कार घेतायत तर तुम्ही डाऊन पेमेंट पण क्रेडिट कार्डने करू शकता. तुम्हाला ते रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. फक्त योग्य पद्धतीने तुम्ही ऍडवाइस घ्या आणि प्रॉपर क्रेडिट कार्ड घ्या. नॉर्मली लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड्स पण असतात, पण त्यात एवढा जास्त बेनिफिट नसतो. तर तुम्ही चांगले क्रेडिट कार्ड यूज केले आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून यूज केले तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. पण शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट तीच आहे की ज्याला आवश्यकता नाहीये त्यानेच घेतलं पाहिजे. कारण की आज घेऊन उद्या विकणं, आपलं आज घेऊन त्याला उद्या पेमेंट अकाउंट मध्ये पैसे नाहीयेत आणि आपण एक 4 दिवसानंतर भरू, 5 दिवसानंतर अशी सिच्युएशन असेल तर क्रेडिट कार्ड वापरू नये. हा सर्वांना महत्वाचा ऍडवाइस आहे. ओके. आजकाल लोन खूप घेतात सर लोक. सो बरेच क्वेश्चन्स असतात की लोन घेऊन EMI च्या जाड्यात अडकतात लोक. सो तुमच्या मतानुसार गुड लोन काय असतं आणि बॅड लोन काय असतं? बरोबर. तर सर, बॅड लोन म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट की ज्याचा व्याजदर हा तुमचा म्हणजे जनरली ही माझ्या कन्सेप्टनुसार 11-12% जास्त आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही काउंट करणार तर पर्सनल लोन येतं, तुमचं क्रेडिट कार्डवरचं लोन येतं किंवा इतर कुठले तुमचे बिझनेस लोन वगैरे असतील तर 18-20% असतात. तर जनरली आम्ही सजेस्ट करतो की जर तुमचं हे अशा प्रकारचे पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड वरचे लोन किंवा अजून तुमचे बिझनेस लोन्स वगैरे चालू असतील तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही केली तरी चालेल, पण पहिले तुम्ही ते लोन क्लोज करा. कारण की सर्वात महत्वाची गोष्ट त्याचा टेन्युअर खूप कमी असतो. म्हणजे ते बिलो 5 years असतात. मॅक्झिमम टेन्युअर इज 5 years असतो.
तर त्यामुळे तिथं तुमचा इंटरेस्ट जो आहे तो जास्त जातो आणि EMI पण खूप हेवी बर्डन असतं. राईट. त्यामुळे तुम्ही सर्वात पहिले असे लोन क्लोज कसे होतील हे तुम्ही पहिला गोल ठेवला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर आपण दुसरा गुड लोन म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कार लोन म्हणू शकतात किंवा होम लोन म्हणू शकतात, कारण की होम लोन तर बेस्ट आहे. त्याचा टेन्युअर तुम्हाला 30 वर्षापर्यंत यूज करता येतो बरोबर. आणि कार लोन व्याजदरही अगदी कमी असतो. आणि कार लोन बघितलं तर कार लोनचा 7 इयर्सचा टेन्युअर असतो आणि जवळपास होम लोनच्या आसपासच व्याजदर असतो. आणि ते डेप्रिसिएटिंग ऍसेट आहे, त्याऐवजी तुम्ही ती अमाऊंट दुसरीकडे गुंतवली तर तिथून तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो. तर त्यामुळे ऑलवेज गुड लोन जे आहे ते तुम्ही सोबत राहू दिले तरी चालेल, त्याच्याऐवजी तुमच्याकडे बॅड लोन जे असतील ते तुम्ही क्लोज केले तर ऑलवेज बेटर. तर पहिले तुम्ही बॅड लोन क्लोज करा, हा प्रत्येकाचा शॉर्ट टर्म गोल पाहिजे. तर ज्या कुठल्या लोकांचे पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डवर लोन किंवा बिझनेस लोन वगैरे चालू असतील तर त्यांनी ते क्लोज केले पाहिजे. ओके, फाईन. नक्कीच सर. शेवटचा क्वेश्चन रिअल इस्टेट रिगार्डिंग. मी पण ॲक्च्युली रिअल इस्टेटमध्ये ॲक्टिवली नॉलेज घेत असतो. सो रिअल इस्टेट घेताना कॅशने घ्यायचं की लोनने घ्यायचं? अच्छा, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे सर. तर मेन म्हणजे माझं ओपिनियन आहे की जर तुमच्याकडे फंड्स अवेलेबल आहेत आणि तुम्हाला आता ऑपॉर्च्युनिटी पण आहे, तुम्ही प्रॉपर्टी पण फायनलाइज केलेली आहे आणि तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहे, तर ऑलवेज गो विथ होम लोन. त्याचं मेन रिझन म्हणजे काय आहे सर, की जर तुम्ही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी परचेस करताय तर तुम्हाला 30 वर्षाचा टेन्युअर मिळू शकतो, मॅक्झिमम टेन्युअर, जो की आजच्या कंडिशनमध्ये भारतात म्हणजे देशात कुठेही दुसऱ्या कुठल्याच लोनला तुम्हाला 30 वर्षासाठी टेन्युअर मिळू शकत नाही. आणि त्याचा व्याज दर पण तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो सर्वात कमी असतो, कारण की तो रेपो रेटशी लिंक असतो. म्हणजे तुम्ही चेक केलं तर FDचा रेट हा डिपेंड असतो होम लोनच्या व्याज दरावर. तर त्याच्यामध्ये डिफरन्स खूप छोटा असतो, 2% डिफरन्स असतो. तर सर्वात बेस्ट जे आहे की तुम्ही लोन घ्या आणि तुमच्याकडे जी लमसम अमाऊंट आहे ती जर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा म्हणजे थोडीफार ऍसेट ॲलोकेशन करून चांगल्या फंडात गुंतवली तर तुमचा इंटरेस्ट तर लगेच रिकव्हर होईल. आणि इकडे तुम्हाला 15 वर्ष जरी तुम्ही लोन घेतलं तर तुम्हाला डबलच्या आसपास अमाऊंट पे करायला लागते, किंवा तुम्ही 30 वर्ष जरी टेन्युअर घेतलं तर एक 1.5 पट तुम्हाला अमाऊंट पे करायला लागते. पण सर्वात महत्वाची गोष्ट काय सर, की आपण महागाई इन्फ्लेशन जर बघितलं आजच्या कंडिशनला तर तुम्हाला ते फक्त 6% इन्फ्लेशन हे नॉर्मल डे टू डे लाईफ मधलं आहे, जे ग्रॉसरी वगैरे मध्ये असतं. आणि मेडिकल आणि एज्युकेशन याच्यामध्ये 20% किंवा 15% इन्फ्लेशन आहे. तर त्याच्यामुळे आज जो तुम्ही होम लोनला EMI येणार आहे तुम्हाला तो खूप छोटा येणार आहे. फॉर एक्झाम्पल 50 लाखासाठी तुम्हाला एक 40च्या आसपास तुम्हाला EMI येतो, पण आज तुम्ही 40,000 रुपयामध्ये ज्या गोष्टी परचेस करू शकतात 2025 मध्ये, त्या गोष्टी तुम्ही 2035 मध्ये नाही करू शकत किंवा 2045 मध्ये पण नाही करू शकत, कारण की इन्फ्लेशन त्यावेळेस तुमचं वाढलेलं असेल पण तुमचा EMI सेम झालेला असेल. आणि इंडिया जसं जसं ग्रो करतो तसा व्याजदर तुमचा कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे पूर्वी जास्त व्याजदर होता, आजच्या कंडिशनला आपण बघतोय की 7.50च्या आसपास आपलं होम लोन आहे. तर कोविडमध्ये अजून खालच्या साईडला गेलेलं होतं. तर त्या पद्धतीने जसं आपली इकॉनॉमी ग्रो करते तसं व्याजदर पण कमी होतो आणि टेन्युअर जास्त मिळतो. म्हणून सॅलरीड असो अथवा बिझनेसमॅन असो, तर आमचं रिकमेंडेशन असतं की तुम्ही ऑलवेज गो फॉर अ लोन. जे मिनिमम डाऊन पेमेंट आहे ते तुम्ही करा आणि बाकीची अमाऊंट जी आहे ती तुम्ही लोनने घ्या. आणि तुमच्याकडे जी लमसम आहे ती तुम्ही योग्य फायनान्शियल प्लॅनरच्या ऍडवाइस घेऊन व्यवस्थित गुंतवणूक करा. आणि तुमचं फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायला खूप मोठा रोल प्ले करेल हा डिसिजन. हा डिसिजन लोकांना खूप छोटा वाटतो, पण हा खूप मोठा डिसिजन आहे. आम्ही बऱ्याच लोकांना बघितलंय की त्यांनी प्रीपेमेंट केलं, पण तेच डिसिजन जर त्यांनी केलं नसतं त्यावेळेस फोरक्लोज, तर ते आज फायनान्शियली फ्री राहिले असते. ज्यांचं ऍज ऍक्टिव्ह इन्कमवर डिपेंडन्स आहे तो कमी झाला असता. फाईन. ओके सर. सर शेवटचा माझ्या आता मनात आलं परत एकदा की आजकाल SIP खूप चालली आहे, म्युच्युअल फंड खूप चाललेले आहेत. तर SIP जर करायची झाली तर का करायची? म्हणजे लोक इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणून SIP करतात, पण तुमच्या मते काय की SIP का करावी? बरोबर. तर सर याच्यामध्ये सांगायचं आम्ही म्हणजे माझ्या सगळ्या क्लायंट्सला मी तेच सांगतो की सर्वात महत्वाची गोष्ट की सगळे लोक सांगतात, टीव्हीवर जाहिरात येते की म्युच्युअल फंड सही है, लंबी अवधी के लिए कीजिए, म्हणून आपल्याला SIP करायची हे पर्पज नाही आपलं. आपल्याला फायनान्शियल
फ्रीडम अचीव करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जी लमसम अमाऊंट लागते, म्हणजे एक तुम्हाला मिनी ॲव्हरेज जर लाईफ मध्यमवर्गीयांची लाईफ बघितलं तर तुमच्याकडे अराउंड 2 CRच्या आसपास, म्हणजे 1.5 ते 2 CRचं जर कॉर्पस बनलं तर तुम्ही फायनान्शियली फ्री होतात. म्हणजे 1 लाख रुपये तुम्ही मंथली विड्रॉल करू शकतात, ज्याच्याप्रमाणे तुमचं एक बेसिक लाईफस्टाईल जी आहे, जे इथून पुढे आपण महागाई पकडली, आजच्या कंडिशनला जे 50,000 रुपयाचं ते भविष्यात 1 लाख रुपयामध्ये आपलं तसं लाईफस्टाईल चालेल, तर तुम्ही एक फायनान्शियली फ्री कन्सिडर होता. तर त्याच्यामुळे आपल्याला आपला जो बेसिक गोल आहे की 1 to 2 CR पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्याच्यासाठी आपण ही जी काही आपलं उत्पन्न आहे त्यानुसार आपण जी काही छोटी सुरुवात असेल, 500 रुपये, 1000 रुपयापासून, तर आपलं पहिला पगार 25,000 असेल तर तुम्ही 10-15,000 रुपये पण करू शकता, किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्या प्रपोर्शनेटमध्ये तुम्ही स्टार्ट करा. व्हॉट एव्हर अमाऊंट, फक्त स्टार्ट लवकर करा. आणि ते फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करण्यासाठी म्हणजे आपल्याला हे कॉर्पस पर्यंत पोहोचायचं आहे, 1 to CR पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हा मेन पर्पज आहे SIP करायचा, की सगळ्या नातेवाईक करतात, शेजारचे करतात, म्हणून आपल्याला करायची आहे. आणि त्याला पण जे आपण पूर्वी होतं ट्रेडिशन की बाबा मागे लागलेत म्हणून, आता त्या SIP साठी जास्त कोणी मागे लागत नाही, बट लागलेत म्हणून करायची, तर ती 1-2 हजार रुपयाची करून सोडून द्यायची, हे खूप चुकीचं आहे. तिथं तुमची सिरियस अमाऊंट ही गुंतवली गेली पाहिजे. जसं तुमचं EMI तुम्ही 30, 40, 50 हजार रुपये भरतात, तसं तुम्ही 30, 40, 50 हजार रुपये इन्व्हेस्ट केली पाहिजे. तुमचं जे लाईफमध्ये तुम्ही जर लमसम अमाऊंट असेल, तुमच्याकडे 40-50 लाख रुपये असेल तर तुम्ही 100% रिअल इस्टेट घेणार, फ्लॅट घेणार. तसं तुम्ही 30-40 लाख रुपये असतील तर तुम्ही तुमच्याकडे ऑलरेडी इनफ रिअल इस्टेट असेल जी तुम्हाला गरजेची आहे, तर तुम्ही म्युच्युअल फंडात ती गुंतवली पाहिजे ओव्हरऑल. तर त्याच्यामुळे मेन पर्पज तो आहे SIPचा, की आपल्याकडे लमसम नाहीये किंवा एक वन टाइम आपल्याकडे अमाऊंट नाहीये, म्हणून आपण जे मंथली उत्पन्न येते आपलं त्या प्रपोर्शनेटमध्ये आपण एक सुरुवात करतोय. ज्यावेळेस जसं आपलं उत्पन्न वाढेल तसं आपण त्या प्रपोर्शनेटमध्ये इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू वाढवली पाहिजे. नक्की सर, धन्यवाद प्रतीक सर, तुम्ही आमच्या एका शब्दावरती आमच्या व्ह्युअर्सला इन्फॉर्मेशन देण्यासाठी रेडी झालात त्याबद्दल. सो मित्रांनो, यापैकी आता जे आपण क्वेश्चन्स घेतले आणि प्रतीक सरांनी खूप छान पद्धतीने आन्सर्स केले, सो त्या एका क्वेश्चन्स किंवा कुठल्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला जास्त आवडलं हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. धन्यवाद.